आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण मॅडम ते रमेश दादा ना फक्त दारूच्या बॉटल्स घ्यायला आतमध्ये आले होते. ओके, म्हणजे आता संशय फक्त 2 जणांवरती आहे. एक गावचा सरपंच आणि दुसरा अरविंद. आपण त्या गावच्या सरपंचाबद्दल बोलूया. का लावता तुझ्या मागे? हेतू काय होता त्याचा? काय हेतू असेल मॅडम? मला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं होतं. म्हणजे आम्ही त्याच्याकडनं आमच्या ताईडीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज आम्ही फेडू शकलो नाही. त्या बदल्यात त्यांना लग्नाची मागणी घातली माझ्यासाठी. मी नकार दिला म्हणून तो इथपर्यंत माझ्या मागे आला. आणि मी ज्या ऑफिसमध्ये काम करते ना त्या ऑफिसमध्ये माझा सत्कार करायसाठी पार्टी ठेवली होती. आणि त्या पार्टीत संधी साधून तो आत घुसला. आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मॅडम. तो काही आमच्या हाताला लागला नाही. आणि इतकंच नाही, त्याने हिच्या बहिणीला हाताशी धरून हिचा जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण मॅडम तो माणूसच लई नालायक आहे. त्यानं माझ्या ताईडीचे काय कान भरले काय माहिती. ही अशी वागली माझ्याशी. तो लई डेंजर आहे. तो त्यानं आमच्या घरचं सगळं सामान सुमान रस्त्यावर काढून आमच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता. पत्ता काय त्याचा? कुठे असतो तो? साखरगावलाच असतो. इसनरावाचा वाडा विचारला ना की कोणी बी सांगल. पण त्या पत्त्याचा काही उपयोग नाही मॅडम, कारण तो लई दिवसापासून फरार आहे. आम्ही त्याला लई शोधण्याचा प्रयत्न केला. तो काही आमच्या हाताला लागला. म्हणजे एकदा लागला होता हाताला, पण तिकडने तो सुटला. आणि तेव्हाचा जो गायब झाला तो गायबच झाला. काळजी नको करू. लपून लपून कुठे लपणार आहे? ज्या कुठल्या बिळात लपून बसलाय ना तिकडनं बाहेर काढेनच त्याला. या अंबिका देशमुख पासून लपून बसणं भल्या भल्यांना जमलं नाहीये. याची काय बिशार? जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, त्याला शोधून तुला न्याय मिळवून देईन हा शब्द आहे माझा. पाहिलंच ना किती छान सपोर्ट केला त्यांनी आपल्याला. सगळं काम व्यवस्थित. मॅडम मॅम आम्हाला तुमची मुलाखत हवी आहे. काही प्रश्न विचारायचे होते. मॅडम आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. मॅडम ही इतकी माणसं का जमली? हे बघा मॅम एक मिनिट. स्वानंदी साईडला प्लीज. साईड साईड. स्वानंद शांत. चल मी सांगते तुला. स्वानंदी घाबरू नकोस. मी बोलवलं त्यांना. ते माझ्या ओळखीचे. जेसी पण त्या दिवशी हॉस्टेलवर हीच मला माहितीये. स्वानंदी मी त्यांना तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय आणि त्यांना पटलंय सुद्धा. आणि ते तुझा विषय सेन्सिबली मांडतील. उगाच सेन्सेशन म्हणून बातमी फुगवणार नाहीत. आणि तो स्वानंदी आपल्याला आता जितक्या ठिकाणाहून सपोर्ट मिळेल तेवढं चांगलंच आहे ना आपल्यासाठी. अगं पण जेसी हे तुम्हा सगळ्यांसोबत बोलणं वेगळं, पोलिसांशी बोलणं वेगळं आणि पत्रकारांसमोर बोलणं वेगळं. की मी बोललेलं कित्येक घरात जाईल, ते लोक वाचतील, बघतील, काय विचार करतील, किती चर्चा होईल त्याची. मला या सगळ्या गोष्टीचं लई टेन्शन येतं. सो व्हॉट स्वानंदी? अगं स्वानंदी तुझी बाजू, तुझ्यावर झालेला अन्याय हा लोकांसमोर योग्य पद्धतीने समोर आलाच पाहिजे. आणि तुला काय वाटलं, जर का तू नाही बोललीस, तू नाही सांगितलंस तरी बातमी बाहेर नाही येणार? स्वानंदी तू सरपोतदार फॅक्टरी मधली महत्वाची एम्प्लॉई आहेस आणि तुझ्या बरोबर हे खूप भयंकर घडलंय आणि तेही ऑफिसच्या पार्टीमध्ये.
आणि स्वानंदी कधी ना कधी हे रिपोर्टर ही बातमी बाहेर काढणारच आहेत. सो त्याच्या आधी तू स्वतःहून जाऊन त्यांना सांग ना. ट्रस्ट मी स्वानंदी, ही खूप महत्वाची स्टेप आहे. हे सगळे तुझ्याबद्दल एकही चुकीचा शब्द प्रसिद्ध नाही करणार ह्याची जबाबदारी माझी. प्लीज समज. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. जेसी अगं पण स्वानंदी, स्वानंदी, आपल्याला न्याय मिळवण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. तुझ्या गुन्हेगाराला मी शोधून देईनच, पण या बातमीमुळे, या पत्रकारांमुळे ते लोकांच्या लक्षात येईल आणि तो गुन्हेगार सापडायला आपल्याला मदतच होईल. ही मैत्रीण ना तुझी, मग विश्वास ठेव तिच्यावर. स्वानंदी, या पत्रकारांना सगळं खरं सांग. आणि तुला भीती वाटत असेल ना, तर मी आहे तुझ्यासोबत. हे बघ, इथून पुढे आपल्याला खूप धाडसी पावलं उचलायला लागणार आहे. आणि एक लक्षात ठेव, ही जी घटना घडली आहे यात तुझा काहीच दोष नाहीये. त्यामुळे जे काही घडलंय ते सगळ्या जगासमोर बिनधास्त मांडायला शिक. चल. फ्रेंड्स, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या एका कॉलवरती ह्या सिच्युएशनची सिरियसनेस लक्षात ठेवून आलात. ही माझी मैत्रीण स्वानंदी. हिच्या बरोबर एक अतिशय भयंकर प्रसंग घडलाय. मी तुम्हाला हिचं ब्रीफ दिलंच आहे. आता बाकीची माहिती स्वानंदी तुम्हाला स्वतःहून सांगेल. स्वानंदी देसाई, नेमकं काय घडलंय? तुमच्या केसबद्दल आम्हाला जरा डिटेल्स द्या. मॅडम, ही नक्की घटना कुठे घडली? कारण आमच्या कानावरती असं आलंय सरपोदार इंडस्ट्रीच्या पार्टीमध्ये ही घटना घडली. आणि हे जर खरं असेल तर त्यांच्या घरामध्ये कोणी यामध्ये इन्व्हॉल्व होतं का? मी सरपोतदार इंडस्ट्रीत कामाला आहे. माझ्यामुळे कंपनीला एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. फायदाही झाला कंपनीला. माझा सत्कार करायचा म्हणून कंपनीने एक पार्टी आयोजित केली होती. मग तिथे असलेल्या सगळ्यांची चौकशी होणार आहे का? पोलीस काय म्हणाले? आता तुमचा पुढचा ऍक्शन प्लॅन काय असणार आहे? आणि घटना घडल्यानंतर तुम्ही सरपोतदार साहेबांना हे सगळं सांगितलं का? त्या पार्टीमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं घडतंय किंवा घडणार आहे अशी काही कुणकुण होती का? किंवा अशी शंका आली नव्हती का? अहो, कसं येणार संशय? सगळी माझ्या ओळखीतली माणसं होती तिथे. नाही, मला नाही वाटलं असं काही. मुळात ना स्वानंदीचा स्वभावच लागली. ती प्रत्येकावरती पटकन विश्वास ठेवते. मे बी तिचा हाच स्वभाव तिला अडचणीचा ठरला असावा. पण मग पोलिसांची मदत घ्यायला तुम्ही एवढा वेळ का लावला? हे बघा, मुळात एखाद्या मुलीबरोबर अशी घटना घडते तेव्हा आपल्यासोबत असं काहीतरी झालंय हे समजायला, हा धक्का पचवायला मुळात वेळ लागतो. आणि त्यानंतर पोलिसांकडे जायला अजून वेळ लागतो. त्यासाठी धाडस लागतं, जे स्वानंदीने दाखवलंय. इनफॅक्ट तुमच्या थ्रू मी या गुन्हेगाराला हे सांगू इच्छिते की बास झाला आता लपंडाव. ही अंबिका देशमुख तुला लवकरच शोधून काढेल. स्वानंदी मॅम, हे सर्व लाईव्ह सुरू आहे. तुम्ही इथून पुढे काय करायचं ठरवलं? नमस्कार, मी स्वानंदी देसाई. मला न्याय हवाय. मणी, इकडे ये. बघ काय चाललंय ते. माझ्यावर झालेल्या अन्यायाला तुमच्या मदतीनं मी जगापुढे ठेवते. जगात अन्याय घडतात, त्याचा वाचा फोडून अन्यायग्रस्त लोकांना पाठिंबा देण्याचं खूप चांगलं काम तुम्ही करता. तुम्ही मलाही पाठिंबा द्याल, माझी मदत कराल अशी मला खात्री आहे. आणि हो, सरपोतदार इंडस्ट्रीच्या पार्टीत माझ्यावर बलात्कार झाला. आजही आपण जिथे काम करतो तिथे जर आपल्या आई बहिणी सुरक्षित नसतील तर काय फायदा? आतापर्यंत
समोर येऊन हे सगळं बोलायची माझ्यात हिंमत नव्हती, पण आता मी बळ एकत्र करून तुमच्या पुढे बोलतीये. बघितलं ना, ह्या मुलीवर दया दाखवून तिला 4 पैसे मिळावेत म्हणून आपल्या कंपनीत काम दिलं तरी आपल्याच मुळावर उठलीये. मला पहिल्यापासूनच या मुलीची लक्षणं ठीक नव्हती वाटत, पण माझं ऐकताय कोण या घरात? हा मणी तुमचा लाडका तळमळत होता ना या मुलीसाठी. बघितलेत आपल्या मैत्रिणीचे प्रताप? आणि ह्या वेळेला मात्र मी शालिनीच्या बाजूनी आहे. ही मुलगी, अरे हिच्यासाठी तू घरदार सोडण्याचा विचार करत होतास? हिला मदत व्हावी म्हणून तू आपला जीव जाळत होतास? अरे ही मुलगी तर उघड उघड आपल्या फॅक्टरीवर प्रश्नचिन्ह उभं करतेय. हे प्रकरण काय वळण घेईल हे तुला कळतंय का? सगळं कळतं लोकांना. आपण किती आपलं आपलं म्हटलं ना तरी रस्त्यावरचं पोर रस्त्यावरच. त्याला रक्ताची ओढ कळवळा कुठून येणार? शालिनी, आणि अरे ही इनडायरेक्टली आपल्याकडे बोट दाखवतेय. आपल्या पार्टीमध्ये हे घडलं सगळं. अरे उद्या उठून ही, तू काय किंवा सुजित काय, दोघांवरही आरोप करायला मागे पुढे पाहणार नाही. नाहीतर काय. अरे ज्या मुलीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप तिला माहित नाही, ती कोणाला तरी फसवण्याचा प्रयत्न करणारच. जेवढा मोठा मासा गळाला लागेल तेवढा तिचा फायदा अधिक. आणि त्यात सरपोतदारांसारखा मासा गळाला लागला तरी संधी कोण सोडणार आहे? प्राऊड ऑफ यू सोनंदी. फायनली तुमच्या बाबतीत जे जे घडलंय ते लोकांसमोर मांडण्याचं तुमच्यात धैर्य आलंय. प्राऊड ऑफ यू. सुजित साहेब, तुम्ही गेले काही दिवस इथे नव्हतात, पण इथे भरपूर काही गोष्टी घडून गेल्या. ही आपल्या फॅक्टरीत काम करणारी मुलगी आहे ना? कमाल आहे नाही? तिच्यासोबत एवढं काही होऊन गेलं आणि आपल्याला काही कल्पनाच नव्हतं. पण साहेब, पार्टीला तर 3-4 महिने होऊन गेले ना, मग तिने हे प्रकरण आता का उकरून काढलं? मला ऐकून घेतलं त्याबद्दल लई थँक्यू. तुम्हा सगळ्यांची साथ अशीच राहू द्या. अंबिका देशमुख. अंबिका देशमुख. ताई, तुला माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. तुमच्या बाबतीत जे काही घडलं ते ऐकून खरंच खूप वाईट वाटलं नाही. सॉरी, पण मला मदत हवी आहे. सहानुभूती नको. हो, ऑफकोर्स. तुमच्या या लढ्यात आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय अंकल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. संचिता. मम्मा. व्हॉट अ सरप्राईज. कशी आहेस तू? मस्त आहे. सरप्राईज? अरे वेळी अवेळी कधी येऊन धडकते, त्यात कसलं सरप्राईज? नाही अंकल, पण आज मी मम्मांना किंवा सुजितला नाही भेटायला आली. आज मी तुम्हाला भेटायला आली. माझं ना एक छोटंसं काम आहे तुमच्याकडे आणि ते तुम्हीच करू शकता. हा बोल, लवकर बोल. काय माझ्याकडे वेळ नाहीये, एका मीटिंगला जायचंय मला. हो, अगदी 2च मिनिटं. अंकल, माझी एक मैत्रीण आहे, गावावरून आली आहे. तिला नोकरीची खूपच गरज आहे. अतिशय मेहनती आहे, कष्टाळू आहे. नवीन गोष्टी शिकायला तिला आवडतात. मी म्हणलं की तुमच्याकडे यावं.
आपल्याकडे म्हणजे आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा तुमच्या राजकीय पक्षात मदतनीस वगैरे हवी आहे का? कोण आहे कोण तुझी मैत्री? खरं सांगायचं ना तर आपल्या फॅक्टरीमध्ये जॉब वेकन्सी नाही. अंकल प्लीज. ती खूप आशेने आली होती माझ्याकडे. मी तिला म्हणलं की आता या क्षणी तुझी मदत करणारी एकच व्यक्ती आणि ती म्हणजे तुम्ही. मी तिला घेऊन आली बाहेरच आहे. अरे पण मी साहेब मी काल सह्या घेतल्या तुमच्या, पण या अर्जावर सही करायची बाकी आहे. आज सबमिट करावं लागेल. काय ते मणी, जरा तुला कळत नाही थांबायचं? इथे काहीतरी महत्वाची बोलणी चालली आहे. सगळ्यात मध्ये मध्ये लुडबुड हवीच तुझी? त्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे. संचिता, तुझा तुझ्या मैत्रिणीला बोलवून आण. किती वेळ ती बाहेर थांबणार आहे? हो 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 आलेच. साहेब मी या सबमिट करून टाकतो. ठीक आहे. ये. ही माझी मैत्रीण कार्तिकी. नमस्ते. कार्तिकी, तू इथे काय करतेय? इथे येण्याची हिंमत कशी झाली तुझी? मणी सर, आणखी किती दिवस मला असं घालून पडून बोलणार आहात तुम्ही? किती दिवस असा दुस्वास करणार आहात? तुम्हाला मी जशी वाईट वाटते ना तशी नाहीये हो मणी सर. खरं तर ना त्या स्वानंदीने माझी अशी इमेज करून ठेवली आहे. तुम्ही डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवलाय. तुम्ही ना एकदा स्वानंदीच्या नाही स्वतःच्या नजरेने मला बघा. तुम्हाला ही कार्तिकी असहाय्य, अबला, बिचारी दिसेल. तू कोण? स्वानंदीशी काय संबंध तुझा? मी सांगते मम्मा. ही कार्तिकी देसाई. स्वानंदी आहे ना तिची सख्खी मोठी बहीण. सॉरी मी तुम्हाला सांगायला विसरले. आपण गेलो होतो ना चंडिका मातेच्या मंदिरात, तुमचा नवस फेडायचा होता तेव्हा मम्मा होती ती तिथे. हो का? पण माझ्या लक्षात नाही ग. येण्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला किती लक्षात ठेवायचं मी? नाही करेक्ट आहे तुमचं. मुद्दा हा आहे की स्वानंदीचा आता जो ऍक्सिडेंट झाला ना त्यासाठी मणी कार्तिकीला जबाबदार समजतोय म्हणून ती हे सगळं म्हणते. पण सर, मॅडम, हो मी हे काहीच केलेलं नाहीये. तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतं का की मी असं करू शकते? ए कार्तिकी, तुझे डोंग इथे चालणार नाही तर? तुला चांगलं ओळखतो मी आता. साहेब हीच आहे ती मुलगी. स्वानंदीच्या कन्सेंट फॉर्मवर सही करण्यापासून जिला थांबवायची रिक्वेस्ट केली होती ना मी तुम्हाला, हीच ती. साहेब जी मुलगी स्वतःच्या बहिणीच्या जीवावर उठू शकते ती काहीही करू शकते साहेब. उद्या ती इथे काहीतरी करून ठेवेल ज्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. नाहीतर काय? आधीच एका बहिणीमुळे प्रॉब्लेम मध्ये अडकलोय आम्ही. ते मीडियावाले तर बिनधास्त सांगतायत त्या सरपोतदारांच्या पार्टीमध्येच त्या मुलीवर तो प्रसंग घडला आणि तू हिला आपल्या कंपनीत जॉब मिळेल का म्हणून विचारतेस? धन्य ग बाई तुझी. काय तुझं नाव कार्तिकी ना? हे बघ, तू कशी आहे, स्वभाव कसा आहे मला काही माहित नाही, पण आधीच आम्ही तुझ्या बहिणीमुळे बदनामीच्या डागापासून वाचायचा प्रयत्न करतोय. त्यात तुला आम्ही आमच्या कंपनीत जॉब देऊ शकत नाही.
डोंट वरी, आता सगळं नीट होईल. ती अंबिका देशमुख ना खूप डॅशिंग या, आणि तो सरपंच पातात कुठेही लपला असेल ना त्याला शोधून काढेल ती. बरोबर. स्वानंदी, देखा स्वानंदी, तूने सिर्फ मीडिया के सामने बात की तो कितना बड़ा इम्पैक्ट हुआ हॉस्टल की लड़कियों पर. हाँ, अभी सामने आके सपोर्ट करने की हिम्मत नहीं जुटा पाए, लेकिन ये सपोर्ट भी कुछ कम नहीं है ना. सगळ्यांना थँक्यू बरं का. तुम्ही माझ्या सोबत आहात हा विचार करून बी मला 10 हत्तीचं बळ मिळाले.